राम जय जय राम। श्री 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 राम जय राम। नमस्कार. आज दिनांक 14 जानेवारी. श्रीराम जय राम जय जय राम. नाम घेण्याला काहीही आड येत नाही. नमस्कार. आज दिनांक 14 जानेवारी. श्रीराम जय राम जय जय राम. नाम घेणाऱ्याला काहीही आड येत नाही. आपण असे पाहू की नामात प्रेम येण्याकरता एक एक सत्कर्म करीत राहणे सुलभ, की ते नामच विचाराने सर्व संतांनी कळवळ्याने सांगितले आहे म्हणून जरूर तर बळजबरीने सुद्धा घेत राहणे हे सुलभ. समजा एक यंत्र आहे, त्यात पुष्कळ चक्रे आहेत आणि ते यंत्र चालू करण्याचा हेतू धरला आहे. आता एखाद्याने त्यातले एखादे चक्र चालू करू म्हटले तर ते चालू होईलच असा काही भरोसा नाही. पण त्या सर्व चक्रांचा संबंध असणारी कळ आपण दाबली तर मात्र बिन तक्रार आणि अत्यंत अल्प प्रयासाने ते यंत्र सहज चालू करता येईल. त्याचप्रमाणे नाम ही कळ जर धरली तर सत्कर्मरूपी सर्व चक्रे एकदम फिरू लागून आपले काम निश्चितपणे आणि सुलभपणे होईल. म्हणूनच हमखास आणि सहज रीतीने काम व्हावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने कशाही रीतीने का होईना नाम घ्यायला लागावे. नाम घ्यायचे एकदा पक्के ठरविले म्हणजे काहीही आड येत नाही. व्यवहारात आपण पाहतोच की एखादी गोष्ट समर्थनीय नसली तरी करण्याचा निश्चय केला की मनुष्य ती करतोच. मग नाम घेण्याचा जर निश्चय केला तर का नाही होणार. काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही. तर मग ते घेण्यात विलंब किंवा चालढकल करण्यात काय अर्थ आहे. म्हणूनच कोणत्याही तऱ्हेच्या शंका कुशंका न घेता कशाही तऱ्हेने पण का नाम घेत राहावे हे उत्तम. म्हणजे विनाकारण काळ फुकट घालविला अशी पश्चातापाची पाळी येणार नाही. जग हे अनेक मोहक वस्तूंनी भरलेले आहे. त्या वस्तू आपण पाहिल्या किंवा नुसत्या ऐकल्या तरी हव्याहव्याशा वाटतात आणि त्या मिळविण्याचा आपण प्रयत्न करतोच. म्हणून देवाजवळ आपण अशी प्रार्थना करावी की देवा, मोहक वस्तू मला दाखवूच नकोस, कारण माझी इच्छा तिकडे जाईल आणि मी फसेन. देवा, माझे ज्यात खरे हित आहे तेच मला दिसो, तेच मी ऐको, त्याचेच मला स्मरण हो आणि त्याचीच मला गोडी लागो. प्रल्हाद, द्रौपदी यांसारख्या भक्तांनी देवाजवळ काय मागितले तेच आपण मागावे आणि त्यांनी निष्ठा ठेवली तशीच आपणही ठेवावी. त्यांच्या ठिकाणी जसे वैराग्य होते तसे आपल्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करावा. प्रयत्न करीत असताना प्रथम चुका होतील, पण त्या झाल्या तर पश्चाताप व्हावा. देवा, मी फार दोषी अपराधी आहे, मला क्षमा कर आणि तुझ्या कृपेला पात्र कर. पश्चाताप खराच झाला तर राम कृपा करीलच. मुखाने नाम घ्यावे, हाताने प्रपंचाचे काम करावे आणि अंतःकरणात समाधान ठेवावे. जो नाम घेऊ लागेल त्याचे मन बाहेर धावण्याचे हळूहळू कमी होते. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज इथे आपल्याला सांगतायत की आपण एखादी साधना सुरू केली, नाम घेण्याचा निश्चय केला तरीही आपल्या मनात अनेक प्रकारच्या शंका येत राहतात. पण आपण निश्चयाने हे ठरवायला हवं की मुळातच आपण हे शंका कुशंकांना आपल्या मनात थारास देऊ नये. आपण तळमळीने आणि निष्ठेने केवळ नाम घेत राहावं, म्हणजेच आपल्याला आपला खरा मार्ग सापडतो, आपल्या भगवंताची आपल्याला प्राप्ती होऊ शकते. आणि त्यासाठी महाराज म्हणतात की आपल्या ठिकाणी खरी श्रद्धा हवी, खरी निष्ठा हवी आणि ती निष्ठाच आपल्याला आपल्या भगवंताशी जोडून देते आणि मग आपल्या आयुष्यात आनंदच आनंद निर्माण होतो. आणि म्हणूनच आपण साऱ्यांनीच ही प्रार्थना करूया, हा निश्चय करूया की आपल्या गुरुने आपल्या आयुष्याचं कल्याण साधण्याकरता आपल्याला जे साधन दिलेलं आहे नामरूपी, ते आपण सातत्याने निष्ठेने आणि तळमळीने करू
आणि आपल्या आयुष्यातला शाश्वत आनंद समाधान प्राप्त करू शकू. हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.